नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। पण सध्याच्या MPSCच्या अपडेट्स येत आहेत, तर तुम्ही काल संध्याकाळी जे लोकसेवा आयोगाचे अपडेट्स आलेले पाहिले असतील, तर प्रचंड असा विद्यार्थ्यांचा रोष आयोगावर ओढून जाऊ शकतो। कारण जी तुमची पूर्वपरीक्षा आहे ती पूर्वपरीक्षा ऑनलाईन माध्यमाने घेण्याचं इथं आयोगाकडून डिक्लेअर करण्यात आलेला आहे। ओके, आणि सोबतच जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्या ऑप्शनल सब्जेक्ट वगळण्याबाबत सुद्धा इथं एक नवीन प्रसिद्धी पत्रक आयोगाकडून जाहीर झालेलं आहे। तर या न्यूज नक्की काय आहेत ते आपण बघूया। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। परंतु बघा, आयोगाचा पॅटर्न बदलणं, सिलेबस चेंज होणं त्यांच्या पद्धतीनं चालूच असतं। आपलं काम काय आहे, फक्त अभ्यास करणं। लक्षात घ्या, आता काही गोष्टी जरी चुकीच्या घडत असतील तरी सुद्धा इथं आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागतं। लक्षात घ्या, तर दर्जेदार अशा पुस्तकामधून तुमचा जो अभ्यास आहे तो चालूच ठेवा। आपल्याला अभ्यास करण्याशिवाय पर्यायच नाहीये। लक्षात घ्या, तर हे जे काही प्रसिद्धी पत्रक आहे ते आपण थोडक्यात बघूया। काय प्रसिद्धी पत्रक आहे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे प्रसिद्धी पत्रक आणलेलं आहे। 25 जूनला हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। ठीक आहे, ओके। काय दिलंय बघा त्यांनी आता याच्यामध्ये दिलेलं आहे, महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट अ गट ब, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत। बघा, आता ही जी एक्झाम आहे ही 2 किंवा अधिक वेळा घ्यायचं असं त्यांचं इथं मत आहे। लक्षात घ्या, तर इथं सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, ज्याला तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणता, त्याच्यानंतर आपली जी कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम आहे ती एक्झाम, आणि आता जी नवीन आपली ऍडव्हर्टाईज झालेली आहे महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा, या तीनही परीक्षा वर्षातून एकदाच होतात हे आपल्याला माहिती, बरोबर। मग पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी काय होतं, बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षांकरता पात्र ठरत नाहीत। लक्षात घ्या, तथापि सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षांची तयारी करतात। उपरोक्त तीनही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात आल्यामुळे काय होतं, उमेदवारांना येणारा जो अनावश्यक ताण आहे, आपण क्वालिफाय होत नाही याचा, ठीक आहे, कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, तुमची गट ब म्हणजे कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा, ग्रुप सी ची परीक्षा, या तीनही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घ्यायच्या असा इथं आयोगाने निर्णय घेतलेला आहे। बघा, आता हा निर्णय विद्यार्थ्यांना कितपत आवडतोय नाही आवडतोय ती वेगळी गोष्ट आहे। ठीक आहे, ओके। मग आता दुसरा पॉइंट यांनी सांगितलेला आहे की तीनही पूर्व परीक्षा सीबीटी बेस्ड, आता सीबीटी बेस्ड एक्झाम घ्यायला तर कायमच विरोध राहिलेला आहे। लक्षात घ्या, याला म्हटलं जातं संगणक प्रणालीवर आधारित। ठीक आहे, आता इथं बघा, एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेणं इथं गरजेचं आहे, त्यांनी असं सांगितलंय। मग इथं नॉर्मलायझेशन, ज्याला समानीकरण म्हणतात, गुणांचं समानीकरण करण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येईल, आणि याप्रमाणे काय, संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सगळ्या उमेदवारांना, लक्षात घ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय माहिती का, आता तुमची ही 27च्या परीक्षा, ठीक आहे, 27 मध्ये तुमची राज्यसेवेची पूर्व परीक्षा 3 वेळा झाली। ओके, लक्षात आलं, या 3 पेपर पैकी कुठल्याही एका वेळेस जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर तुम्ही मेन्स साठी इथं जाणार। ओके, म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षा देणार। अशा पद्धतीने याला नॉर्मलायझेशन मेथड म्हणतात, गुणांचं समानीकरण मेथड। लक्षात आलं, तर हे कशासाठी आहे, तर समजा खूप अभ्यास करणारा विद्यार्थी, म्हणजे आयोगाच्या मतानुसार बरं का, खूप अभ्यास करणारा विद्यार्थी एकाच वेळा प्रिलियम होते, त्या प्रिलियम मध्ये त्याचं नाही झालं तर त्याला अनावश्यक ताण येईल असं आयोगाचं म्हणणं आहे इथं। सो त्यांनी अशा पद्धतीनं 2 किंवा 3 वेळा एक्झाम घेण्याचं इथं डिक्लेअर केलेलं आहे, आणि मुख्य परीक्षा मात्र एकदाच घेण्यात येईल, आणि संबंधित सेवेच्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांमधून संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरण्यासंदर्भातील कार्यपद्धतीबाबत स्वतंत्र प्रसिद्धी पत्रक अवगत करण्यात येईल। आणि ही जी कार्यपद्धती आहे आता तुमची 2026 ला आहे अशी एक्झाम होणार आहे, ऑप्शनल तुमचा आहे असा राहणार आहे।
2027 पासून हे लागू करण्यात येईल. कधीपासून? 2027 पासून लागू करण्यात येईल. सरिता बांदेकर देशमुख, परीक्षा नियंत्रक व सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ही आहे तुमच्या लोकसेवा आयोगाची पहिली अपडेट. दुसरी अपडेट आपली ऑप्शनल बाबत आहे. ऑप्शनल तुमचे पूर्णपणे वगळलेले आहेत. काही तुमच्या वरसेवा वगैरे एक्झाम सोडल्या तर तिथं तुमची जी परीक्षा होती 1700+ मार्कांची, ती आता 1250 मार्कांची समथिंग होऊन जाईल. म्हणजे तिथे तुम्हाला ऑप्शनलचा अभ्यास करावा लागणार नाही. तामिळनाडू किंवा अदर स्टेटच्या बेसवरती आयोगाने हे डिसिजन घेतलेले आहेत. तर बघा, हे आयोगाची अपडेट आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं माझं काम होतं. आता तुमचं काम काय आहे? 26ची एक्झाम तुम्ही क्वालिफाय झाला असाल तर रेग्युलर आपली जे आन्सर रायटिंग सिरीज चालू आहे, लाईव्ह असते, तुम्ही पाहत चला. तुम्हाला तिथं जे काही क्वेश्चन प्रॅक्टिस मधून जातील, डेफिनेटली त्यातूनच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहेत. कंटेंटसाठी तुम्हाला आपल्या पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं मी इथं वेळोवेळी सजेस्ट करत आलेली आहेत. तीच पुस्तकं तुम्हाला वापरायची, बाकीची कुठलीही पुस्तकं वापरू नका. कारण का? युपीएससीच्या बेसिसवरतीच आपली ती पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत नामांकित अशा लेखकांची. आणि बाकी तुमच्या काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचा नंबर मिळतो. त्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तर भेटूया अशा नवीन अपडेटसाठी सागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या ज्या नोटिफिकेशन असतात या वेळोवेळी तुम्हाला मिळतील. गुड डे, टेक केअर.